Hello student, good morning, Nate madam. Students, today we have to learn the lesson Space Mission. In this lesson, we have to learn some important points are the space mission, second is artificial satellites, third is classification of artificial satellites, fourth is orbits of artificial satellites, fifth is satellites launch vehicles, and लास्ट अँड सिक्स्थ इज स्पेस मिशन अवे फ्रॉम द अर्थ. आपण या लेसनमध्ये स्पेस मिशन बद्दल अभ्यास करणार आहोत. नंतर आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम उपग्रह जे अवकाशात सोडलेले आहेत त्यांच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. नंतर कृत्रिम उपग्रहांचं वर्गीकरण कशा पद्धतीने त्यांच्या कार्यानुसार केलं जातं ते आपण अभ्यासणार आहोत. नंतर कृत्रिम जे सॅटेलाइट्स आहेत त्यांचे ऑर्बिट्स आहेत ते कसे वेगळे आहेत आणि त्यांची कारणं काय आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. नंतर सॅटेलाइट ज्या व्हेकलमधून लॉन्च होतं त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. कुठल्या प्रिन्सिपल कुठल्या लॉनुसार ते लॉन्च होतं त्याचा आपण स्टडी करणार आहोत. नंतर पृथ्वीपासून जे स्पेस मिशन पृथ्वीपासून दूर गेलेले आहेत त्यांचाही आपण ह्या लेसनमध्ये अभ्यास करणार आहोत. तर लेट स्टार्ट द स्पेस मिशन. स्पेस मिशन म्हणजे अवकाश मोहिमा, म्हणजे अवकाशामध्ये स्पेसमध्ये वेगवेगळ्या अभ्यास करण्यासाठी आणि वेगवेगळ्या कारणांसाठी पृथ्वीच्या उपयोगासाठी स्पेसमध्ये अनेक स्पेसक्राफ्ट सोडले गेलेले आहेत, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स सोडले गेलेले आहेत आणि ह्या सगळ्या आर्टिफिशियल सॅटेलाइट्स स्पेसमध्ये फिरत असताना ज्या मोहिमा ज्या मिशन्स आहेत अभ्यास करण्याच्या त्यांना स्पेस मिशन म्हणतात. मोर दॅन 1000 आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हॅव बीन प्लेस्ड इन टू ऑर्बिट अराउंड द अर्थ. अर्थच्या भोवती जवळजवळ हजारो आर्टिफिशियल सॅटेलाइट फिरत आहेत. ॲडिशनली स्पेस मिशन हॅव बीन अंडरटेकन फॉर क्लोज ऑब्झर्वेशन ऑफ व्हेरियस ऑब्जेक्ट इन अवर सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीममधील विविध घटकांचा जवळून अभ्यास करण्यासाठी काही स्पेस मिशन्स राबवले गेलेले आहेत. वेगवेगळे यंत्र स्पेसमध्ये सोडून त्याचा अभ्यास करण्यासाठी जवळून अभ्यास करण्यासाठी स्पेस मिशन्स राबवले गेलेले आहेत. स्पेस मिशन्स क्लासिफाय इंटू 2 कॅटेगरीज. स्पेस मिशन 2 कॅटेगरीजमध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं, 2 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. फर्स्ट इज इन वन टाईप ऑफ मिशन्स द ऑब्जेक्टिव्ह इज टू पुट आर्टिफिशियल सॅटेलाइट्स इन ऑर्बिट्स अराउंड द अर्थ फॉर रिसर्च अँड व्हेरियस अदर युजफुल ॲप्लिकेशन. पहिल्या प्रकारच्या सॅटेलाइटमध्ये कृत्रिम उपग्रह आर्टिफिशियल सॅटेलाइट हे अर्थच्या ऑर्बिटमध्ये सोडून विविध प्रकारचे रिसर्च करणे तसंच या सॅटेलाइटचा आपल्या जीवनोपयोगी गोष्टींसाठी उपयोग करणे हे पहिल्या प्रकारच्या मिशनचं उद्दिष्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजेच आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये सोडून रिसर्च करणे म्हणजे वेगवेगळं संशोधन करणे आणि आपल्या जीवनासाठी व्हेरियस अदर युजफुल ॲप्लिकेशन आपल्या जीवनासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे उपयोगी ॲप्लिकेशन करणे, उपयोग करून घेणे हा पहिल्या स्पेस मिशनचं उद्दिष्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे. आता दुसऱ्या प्रकारामध्ये स्पेस मिशनमध्ये आर्टिफिशियल जे सॅटेलाइट्स आहेत ते का सोडले जातात त्याचं ध्येय त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे बघूया. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेकंड टाईप ऑफ मिशन इज टू सेंड द स्पेस क्राफ्ट to outer space for close observation and understanding of the objects in solar system or even outside the solar system. दुसऱ्या प्रकारचं उद्दिष्ट असं आहे की स्पेस मिशनमध्ये स्पेस क्राफ्ट हे सोडायचे टू आउटर स्पेस फॉर क्लोज ऑब्झर्वेशन. स्पेस क्राफ्ट म्हणजे अवकाशयानं. जसं आपण एका गावावरून दुसऱ्या गावावर जाण्यासाठी बसचा उपयोग करतो, कारचा उपयोग करतो, ट्रेनचा उपयोग करतो.
किंवा आपण एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी विमानांचा उपयोग करतो. तर हे सगळे क्राफ्टच आहेत एक प्रकारचे. तर एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी किंवा एका ग्रहावरून स्पेसमध्ये जाण्यासाठी जे वाहन वापरलं जातं त्याला स्पेस क्राफ्ट असं म्हटलं जातं. स्पेस क्राफ्ट म्हणजे वाहन आहे, ते अवकाशात फिरण्यासाठी लागणारं वाहन. तर ह्या स्पेस क्राफ्टला अवकाशामध्ये स्पेसमध्ये सोडून काय केलं जातं, टू क्लोज ऑब्झर्वेशन म्हणजे वेगवेगळ्या ग्रहांचं जवळून निरीक्षण केलं जातं आणि अंडरस्टँडिंग ऑफ द ऑब्जेक्ट्स इन द सोलर सिस्टीम. आणि सोलर सिस्टीममध्ये वेगवेगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्या ऑब्जेक्ट्सचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर सोलर सिस्टीमच्या आजूबाजूला काय घटना आहेत किंवा कोणते ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास केला जातो. म्हणजे पहिल्या प्रकारच्या मिशनमध्ये जे यान पाठवलं जातं, जे सॅटेलाईट पाठवलं जातं, ते सॅटेलाईट रिसर्च करतं, संशोधन करतं आणि आपल्या जीवनोपयोगी वस्तूंसाठी आपल्याला त्याचा उपयोग करून देतं. त्यानंतर दुसऱ्या प्रकारच्या सॅटेलाईटचं उद्दिष्ट असं आहे की अवकाशयाने सोलर सिस्टीममध्ये पाठवून वेगवेगळ्या ग्रहांचं जवळून अभ्यास करणे आणि स्पेसचा देखील जवळून अभ्यास करणे, असे 2 वेगवेगळे उद्दिष्ट घेऊन स्पेस मिशनचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. आता आपण नेक्स्ट बघूया की नीड ऑफ इम्पॉर्टंट ऑफ द मिशनचं नीड काय आहे आणि महत्त्व काय आहे. स्पेस मिशन्स जे आहेत, अवकाश मोहिमा, यांचं काय महत्त्व आहे किंवा यांची गरज काय आहे, कशासाठी अवकाश मोहिमा राबवल्या जातात, अब्जावधी खर्च करून अवकाश मोहिमा राबवल्या जातात. तर एवढा खर्च देश का करतो, त्याची गरज काय आहे मोहिमांची आणि त्यांचं महत्त्व काय आहे. तर हा पॉईंट आपण बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे. यावरती क्वेश्चन विचारण्याची भरपूर शक्यता असते. परीक्षेला यावरती क्वेश्चन विचारला जातो. त्याचप्रमाणे 2 टाईप्स कोणते आहेत उद्दिष्टानुसार यावर देखील प्रश्न विचारला जातो. तर आपण आता बघूया की काय गरज आहे आणि काय महत्त्व आहे. द वर्ल्ड हॅज बिकम अ ग्लोबल व्हिलेज ड्यू टू स्पेस मिशन. आता हे संपूर्ण जग जे आहे, हे जग या स्पेस मिशनमुळे एक ग्लोबल व्हिलेज झालेलं आहे. ग्लोबल व्हिलेज म्हणजे काय, तर एक वैश्विक खेडं झालेलं आहे. काय अर्थ होतो या सेंटेन्सचा, तर आपल्याला जग इतकं मोठं आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये जायला जवळजवळ रात्र लागायची. एका देशातून दुसऱ्या देशात जायला महिने लागायचे. परंतु आत्ता आपण या स्पेस मिशनमध्ये जो काही आपल्या जीवनासाठी उपयोग करून घेतला जातोय आर्टिफिशियल सॅटेलाईटचा, त्यातला महत्त्वाचा उपयोग म्हणजे आपला टेलिफोन असेल, मोबाईल असेल, त्याच्या वेव्ज ज्या असतात त्यांचा रिसर्च करून आणि त्यांचा मोबाईलचा जो शोध लागलेला आहे त्याच्यामुळे आपण एका सेकंदात जगातील वर्ल्डमधील कुठल्याही ठिकाणी आपण बोलू शकतो. तिथल्या घटना आपण एका क्षणात बघू शकतो. आणि म्हणून जग हे फार मोठं राहिलेलं नसून ते अतिशय छोटं म्हणजे खेड्यासारखं झालेलं आहे आणि ते ग्लोबल म्हणजे वैश्विक. आणि म्हणून जग हे आता ग्लोबल व्हिलेज झालेलं आहे, कारण आपण एका सेकंदामध्ये जगाच्या पाठीवर कुठेही पोहोचू शकतो. जगाच्या पाठीवरील कोणतीही माहिती, कोणतीही घटना आपल्याला एका सेकंदात मिळू शकते. ती केवळ आणि केवळ इंटरनेटमुळे, मोबाईलमुळे. आणि इंटरनेट, मोबाईल हे जे सगळे शोध आहेत हे स्पेस मिशनमध्ये आर्टिफिशियल सॅटेलाईट सोडून वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केलेले आहेत आणि त्यामुळे घडू शकतं आहे. आता याची इम्पॉर्टंट आणि नीड्स बघूया. वी कॅन कॉन्टॅक्ट अ पर्सन इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड विदिन अ सेकंड. आताच मी तुम्हाला सांगितलं, आपण जगावरच्या कुठल्याही व्यक्तीशी एका सेकंदामध्ये कॉन्टॅक्ट करू शकतो. वी कॅन कॉन्टॅक्ट अ पर्सन इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड विदिन अ सेकंड. एका सेकंदाच्या आत आपण जगातल्या कुठल्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. आता आपण बघूया
सेकंड पॉइंट पहा, वी कॅन गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड वाईड इव्हेंट्स सिटिंग ॲट होम. आपण घरामध्ये बसून आपण काय करू शकतो तर एक माहिती गोळा करू शकतो. वेगवेगळी माहिती आपण क्षणार्धात जगातील कोणत्याही भागातील घडामोडींची माहिती आपण प्राप्त करून घेऊ शकतो. एक क्षणार्धामध्ये आपण गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड वाईड इव्हेंट्स, जगामध्ये घडत असलेल्या कोणत्याही घटनेची माहिती आपण घरात बसून बघू शकतो. उदाहरणार्थ आपण घरामध्ये बसून टीव्ही चालू केला की टीव्हीवरती आपल्याला कुठे ऑस्ट्रेलियात चाललेली मॅच किंवा शारजात चाललेली मॅच, कुठेही चाललेली मॅच आपण घरात बसून बघू शकतो. किंवा दहशतवादी हल्ला एक कुठे इराकमध्ये झालाय, कुठे पाकिस्तानमध्ये झालाय, कुठे इंडियातल्या एखाद्या ठिकाणी झालाय, आपण क्षणार्धात आपल्याला ते समजू शकतं. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देशांमध्ये काय चाललेलं आहे ते आपण घरात बसून बघू शकतो आणि हे केवळ इंटरनेटमुळे बघू शकतो. ड्यू टू इंटरनेट एव्हरी इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ॲट अवर फिंगर टिप्स. आपल्या बोटांच्या एका टॅपमुळे आपण इंटरनेट चालू करून आपण बोटाच्या एका टॅपमुळे आपण काय करू शकतो तर कोणतीही माहिती मिळवू शकतो. आपल्याला हवी ती माहिती आपल्याला इंटरनेटवरती उपलब्ध होते आणि हे सुद्धा आर्टिफिशियल सॅटेलाइट आणि स्पेस मिशन यांच्यामुळेच शक्य झालेलं आहे. चौथं बघा, इट हॅज बिकम पॉसिबल टू गेट ॲडव्हान्स अलर्ट अबाउट नॅचरल कॅलॅमिटीज. आपल्याला नैसर्गिक आपत्ती ज्या घडतात त्यांची क्षणार्धात आपल्याला माहिती मिळते. कोणत्या नैसर्गिक आपत्ती येणार आहेत ते आपल्याला कळतं आणि आपण अलर्ट होऊ शकतो. हे सुद्धा आपल्याला सॅटेलाइटच्या आर्टिफिशियल सॅटेलाइटच्या कामगिरीमुळे, स्पेस मिशनमुळे शक्य झालेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ भूकंप होणार असेल तर आधी पूर्वसूचना मिळते किंवा सुनामी येणार असेल तर आधी पूर्वसूचना मिळते. आत्ताच आपण ह्याच वर्षी बघितल्या 2 प्रकारच्या सुनामी येणार हे आधीच आपल्याला कळालं होतं आणि त्यामुळे तिथल्या किनाऱ्यालगतच्या लोकांना स्थलांतरित करणे आणि बाकीच्या काही काळजी आहेत त्या घेणे ह्या गोष्टी शक्य होऊ शकल्या. आणि जर का आपल्याला हे माहीत नसतं तर लक्षावधी लोक त्या आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडले असते आणि अब्जावधी करोडो संपत्तीचं नुकसान झालं असतं. आणि हे आपल्याला, आपण जे अलर्ट होतो आपल्याला ही माहिती आधीच मिळाल्यामुळे आणि हे आपल्याला स्पेस मिशनमुळे शक्य झालेलं आहे. फिफ्थ बघा, ड्युरिंग वॉर इट इज पॉसिबल टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट द ॲक्शन्स ऑफ द एनिमी युझिंग सॅटेलाइट. बघा, जेव्हा युद्ध होत असतं, उदाहरणार्थ इंडिया पाकिस्तानचं जर युद्ध होणार असेल तर आपल्या इंडियातल्या सैनिकांना तिकडे पाकिस्तानच्या सैन्यस्थळावरती काय चाललेलं आहे, हे त्यांच्या काय आता पुढच्या ॲक्शन्स असणार आहेत, ह्या ॲक्शन्स आधीच कळतात. कशामुळे कळतात तर इंटरनेटमुळे कळतात. आणि म्हणून ह्या गोष्टीसाठी प्रत्येक देश स्पेस मिशन राबवायला खूप महत्त्व देत आहे. जर ज्या देशामध्ये स्पेस मिशन भरपूर प्रमाणात, चांगल्या प्रमाणात होत आहे, तो देश शत्रूंपासून सावधान होऊ शकतो. आणि म्हणून भारताने खूप मोठी प्रगती इस्रोद्वारे केलेली आहे आणि म्हणून भारताला इतर देशातील सैनिकांचं, म्हणजे चीन असेल किंवा पाकिस्तान असेल, तर त्या सैनिकांचे जे डाव आहेत ते आधीच समजतात आणि त्यांच्या कोणत्या ठिकाणी त्यांच्या छावण्या लागलेल्या आहेत, कोणत्या ठिकाणी त्यांनी किती शस्त्रसाठा जमवलेला आहे, हे आपल्याला आर्टिफिशियल सॅटेलाइटमुळे क्षणार्धात कळून येत असतं आणि त्याचा उपयोग आपल्याला आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी होत असतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे, ड्युरिंग वॉर इट इज पॉसिबल टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट द ॲक्शन्स ऑफ द एनिमी युझिंग सॅटेलाइट. सॅटेलाइटच्या उपयोगामुळे शत्रूंची हालचाल आपल्याला क्षणार्धात कळू शकते आणि आपण युद्ध हरण्याचे चान्सेसच नसतात, जिंकू शकतो. आता लास्ट पॉईंट काय आहे, इट इज ऑल्सो पॉसिबल टू एक्सप्लोर द फॉसिल्स रिझर्व्स अँड मिनरल्स इन द अर्थ. आपल्याला सॅटेलाइटमुळे पृथ्वीच्या कुठल्या भागामध्ये कोणते मिनरल्स आहेत, कोणते फॉसिल्स आहेत याची माहिती कळू शकते. आणि अशा पद्धतीने इतक्या
मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ह्या आर्टिफिशियल सॅटेलाईटचा उपयोग होतो आणि आपली त्याच्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणावरती प्रगती होते आणि आपला जो देश आहे तो विकसनशील देश आहे आणि तो विकासाच्या टप्प्यावरती जवळजवळ पोचण्याचंच आलेलं आहे. आणि ह्याचं सगळं कारण आहे आर्टिफिशियल सॅटेलाईट आणि त्यांची कामगिरी म्हणजे स्पेस मिशन.